नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म यामधलं शेवटचं चौथं उदाहरण बघणार आहोत. आपण एक एक वाक्य वाचणार आणि अर्थ समजून घेणार, त्याप्रमाणे एंट्री पोस्टिंग हे आपण करणार आहोत. तर सुरुवात करूया. सन अँड मून वेअर पार्टनर्स विथ कॅपिटल ऑफ ₹10 lakhs and 5 lakh रिस्पेक्टिव्हली. सन आणि मून हे दोन पार्टनर आहेत. त्यांनी प्रत्येकी 10 लाख रुपये आणि 5 लाख रुपये कॅपिटल आणलेलं आहे. तर कॅपिटल आणलं असेल तर हे आहे संस्थेचं आपलं ओपनिंग कॅपिटल. त्यामुळं आपण आता कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं असेल तर त्या ठिकाणी जायचंय, सोल्युशन म्हणायचंय, सोल्युशनमध्ये मग इन द बुक्स ऑफ लिहायचंय आणि त्याप्रमाणे आपण पोस्टिंग करायची. मग आता याची आपण आता लगेच काय करूया, पोस्टिंग करूया. ओपनिंग बॅलन्स आपण त्या ठिकाणी जाऊन लिहूया. पहिल्यांदा वरती हेडिंग महत्त्वाचं आहे, इन द बुक्स ऑफ सन अँड मून. नंतर आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट क्रेडिट. तर या उदाहरणामध्ये आपल्याला दोन्ही पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड प्रमाणे सोडवणार आहोत. त्यामुळे फक्त या ठिकाणी एकच अकाउंट ओपन करावं लागणार आहे. तुम्ही या ठिकाणी आता पोस्टिंग करायची आहे. कॅपिटल आणलंय, ओपनिंग बॅलन्स आहे आणि त्यामुळे आपण सुरुवातीला काय लिहित असतो, क्रेडिट साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि सनच्या कॉलममध्ये 10 lakhs रुपीज आणि मूनच्या कॉलममध्ये 5 lakhs रुपीज. तर अशा प्रकारे ओपनिंग बॅलन्स आपण लिहिलेला आहे. त्यानंतर आपण जायचं आहे आपल्या परत एक्झाम्पलकडे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी दे ॲग्री टू शेअर प्रॉफिट्स इन द रेशो 3:2. 3:2 रेशो दिलेला आहे. तर तुम्ही वैध उदाहरण लिहिलेलं असेल तर 3:2 खाली अंडरलाईन करा. त्याचा उपयोग आपण जर संस्थेला नफा किंवा तोटा होतो त्यावेळेस वाटताना होईल. शो हाऊ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स विल बी रेकॉर्डेड इन द कॅपिटल अकाउंट्स ऑफ द पार्टनर्स इन बोथ द केसेस. म्हणजे थोडक्यात दोन्हीही मेथडचा वापर करून आपल्याला हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दाखवायचे आणि सर्व ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी नोंद केलेल्या दाखवायचे आहेत. मग आता पहिलं पहा, व्हेन वन कॅपिटल आर फ्लक्च्युएटिंग अँड सेकंड कॅपिटल आर फिक्स. म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचे. दे आर इंट्रोड्यूस ॲडिशनल कॅपिटल ऑफ ₹2,25,000 अँड 1,50,000. म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये ॲडिशनल कॅपिटल आणलेलं आहे. म्हणजेच आपल्या संस्थेकडे परत पैसे आलेले आहेत. आपण काय एंट्री करणार, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू सन अँड मून कॅपिटल अकाउंट क्रेडिट. चला तर मग सोल्युशनकडे तिथं जायचं आहे. मग आता कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जा आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलर कॉलममध्ये लिहायचं आहे बाय कॅश ऑर बँक अकाउंट. त्याच्यानंतर सनच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आपली 2,25,000 आणि मूनच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 1,50,000. तर अशा प्रकारे आता ओपनिंग कॅपिटल आणि नंतर ॲडिशनल कॅपिटलची नोंद या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर आपण पुन्हा परत एक्झाम्पलकडे जाऊया. एक्झाम्पलमध्ये पहा, या ठिकाणी स्ट्रक्चर थोडंसं एक्झाम्पलचं बदललं आहे. त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही. उलट आपल्याला पॉईंट वाईज सुट्टीत या ठिकाणी दिलेलं आहे. तर पर्टिक्युलर सन मून असं दिसतंय आपल्याला खालच्या ओळीला, खालच्या टेबलमध्ये. तर पहिलं दिसतंय आपल्याला काय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिसतंय सर्वांना. सनमध्ये सांगितलंय 5% आणि मूनमध्ये पण 5%. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्यांच्या कॅपिटलवरती 5% दरानं आपल्याला काय द्यायचं आहे, इंटरेस्ट द्यायचा आहे. आपण कालच्या उदाहरणात आपण पाहिलेलं आहे की इंटरेस्ट इज एक्सपेन्सेस ऑफ फर्म. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट काय, डेबिटेड आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. तर चला तर मग सोल्युशनकडे. सोल्युशनमध्ये जायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर सनच्या कॉलममध्ये आता आपल्याला सांगितले 5% आणि कॅपिटलवरती काढायचं आहे. कॅपिटल काढत असताना काळजी घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला वरती सनचं 10 लाख रुपये पहिल्यांदा
कॅपिटल आणलेलं दिसतंय. म्हणजे पहिल्या दिवशीपासून असलेलं कॅपिटल आहे 10 लाख रुपये आणि नंतर परत ॲडिशनल कॅपिटल आणलं आहे 2,25,000 रुपये. तर अशा प्रकारे हे दोन कॅपिटलवरती आपल्याला 5% इंटरेस्ट काढावा लागेल. आता एक लक्षात घ्या, इथे कॅश और बँक अकाउंट आपण 2,25,000 म्हणजे ॲडिशनल कॅपिटल जे दिलं त्याची डेट उदाहरणात आपल्याला दिलेली नाही. त्यामुळे आपण जर डेट दिलेली नसेल तर प्रोव्हिजन प्रमाणे किती महिन्याचा कालावधी घ्यायचा? 6 महिन्यांचा. तर आता आपल्याला नोट काढायची छानपैकी. नोट काढण्या आता कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट कसे काढायचे ते पाहूया. 5% ऑन 10 lakhs फॉर 1 year विल बी 10 lakhs इंटू 5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 50,000 म्हणजे 10 लाख गुणिले 5/100 बरोबर 50,000 रुपये. त्याचप्रमाणे आपण काढायचं आहे जे ॲडिशनल कॅपिटल आहे 2,25,000 त्याच्यावरती काढायचं आहे 5% ऑफ रुपीज 2,25,000 फॉर 6 months. मग 6 महिन्यांचं आपल्याला काढायचं आहे कारण याची त्यांनी आपल्याला डेट दिलेली नाही म्हणून पिरियड आपण ॲव्हरेज पिरियड घेणार आहोत 6 months. मग आता मांडणी पहा कशी करायची आहे. 2,25,000 इंटू इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे इंटू 5/100 इंटू 6/12 या प्रकारची मांडणी आहे. तर इथले हे 5 आणि 100 हे एक्स्ट्रा आहे. तर बरोबर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. उत्तर आलेलं आहे आपलं 5,625. मग आपल्याला टोटल घ्यायची आहे इंटरेस्टिंग. टोटल इंटरेस्ट घ्यायचा आहे. आपला पहिला आलेला आहे 50,000 नंतर आला आहे 5,625 आणि एकूण इंटरेस्ट झालेला आहे आपला 55,625. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑन मून्स. आता इथे कॅल्क्युलेशन पहा. मूनचे 5% ऑन 5 lakhs फॉर 1 year म्हणजे 5 लाखावर 5%नं 1 वर्षाचं काढायचं आहे आपल्याला. 5 लाख गुणिले 5/100 बरोबर 25,000 रुपये. त्यानंतर ॲडिशनल कॅपिटल जे ॲड केलं होतं त्याने त्याच्यावर पण 5%नं काढायचं आहे. 5% ऑफ रुपीज 1,50,000 फॉर 6 months. आपल्याला ॲव्हरेज पिरियड या ठिकाणी घ्यावा लागेल कारण त्यांनी पिरियड आपल्याला दिलेला नाही. म्हणून मांडणी करा 1,50,000 गुणिले 5/100 आणि 12 महिन्यांपैकी 6 महिन्याचा हवा आहे म्हणून गुणिले 6/12. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळतं आहे की उत्तर 3,750. अशा प्रकारे आपल्याला दोन इंटरेस्ट मिळालेले आहेत. तर दोघांची बेरीज करा. टोटल विल बी 25,000 अधिक 3,750 बरोबर 28,750. आता हे आलेलं आहे टोटल इंटरेस्ट. हा आपण काय करायचे आहे मून करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला मूनच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 28,750. ओके. तर अशा प्रकारे इंटरेस्ट ऑन कॅपिटलची आपण एंट्री केली आहे. नोट्स काढल्यात दोघांचं. दोन्ही अमाऊंटवरचं इंटरेस्ट काढलेला आहे. पिरियड लक्षात घेऊन काढलेला आहे. हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. सराव करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि अशा प्रकारे आपण या एंट्रीचं पोस्टिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर आता आपण जाऊया पुन्हा उदाहरणाकडे. उदाहरणामध्ये पुढं काय सांगितलं पाहता. ड्रॉइंग अकाउंट ड्युरिंग 2016. तर दोघांचं ड्रॉइंग दिलेलं आहे आपल्याला सन आणि मूनचं. तर सन अँड मूनचं जे ड्रॉइंग दिलेलं आहे ते ड्रॉइंग आपण काय करतो, त्यांनी बाहेर गेलेले संस्थेच्या आणि मग आपण काय एंटर केले मागच्या उदाहरणामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. मग आता चला उदाहरणाकडे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला त्या ठिकाणी लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन टू ड्रॉइंग अकाउंट आणि सनच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 22,500 रुपये आणि मूनच्या कॉलममध्ये लिहायचे आहेत 15,000 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला ड्रॉइंग जे कुठं घेतलं त्याची आपण एंट्री केली आहे. एंट्री झाली आपली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सन कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू मून कॅपिटल अकाउंट क्रेडिट. चला पुढचं आपण वाक्य वाचूया. उदाहरणामधलं काय दिलं त्यांनी आता नेक्स्ट. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अमाऊंट दिली आहे. मागच्या उदाहरणात आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिला होता. इथं डायरेक्टच अमाऊंट दिली आहे. मग आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट नोट काढून कॅल्क्युलेट करण्याची गरज राहिलेली नाही. हे लक्षात घ्या. डायरेक्ट अमाऊंट घ्यायची आणि एंट्री करायची. आता हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग परत आपला काय झालेला इन्कम झाला म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट काय करायचं क्रेडिट करायचं आणि मग एंट्री काय होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. मग आता चला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला तिथे लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. त्याच्यानंतर सनमध्ये आता अमाऊंट ऑलरेडीच दिलेली आपल्याला तीच अमाऊंट घ्यायची आहे. मग आता सनची अमाऊंट आहे 1,350. मग सनच्या कॉलममध्ये 1,350 लिहा. मूनची आहे 900 रुपये ती त्या ठिकाणी लिहून टाका मूनच्या कॉलममध्ये. अशा प्रकारे आपली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची पोस्टिंग झाली. पुढचं एक पहा. नंतर आहे सॅलरीज. सॅलरीज आता फक्त सनसाठी दिलेली आहे त्यामुळे आता हा आपला एक्सपेन्सेस मग सॅलरी अकाउंट डेबिट टू
सन कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशी एंट्री होणार आणि पोस्टिंग करायची आहे आता आपण सन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी बाय सॅलरी अकाउंट आणि सनच्या कॉलममध्येच फक्त रक्कम येईल 15,000 रुपये. तर अशा प्रकारे सॅलरीची पोस्टिंग केलेली आहे. पुढचं उदाहरण पाहूया काय दिलं आहे. कमिशन दिलेलं आहे. कमिशन इथं बघा दोघांनाही कमिशन मिळालं आहे त्यामुळे दोघांच्याही कमिशनच्या एंट्री या ठिकाणी कराव्या लागतील. पण मात्र सॅलरी फक्त सनसाठी होती, मूनला काही मिळणार नाही. तिथं त्या ठिकाणी कोरी जागा सोडायची होती, आपण सोडलेली आहे. तर कमिशनची आता एंट्री परत एक्सपेन्सेसच आहे म्हणून परत आपण कमिशन अकाउंट डेबिट म्हणणार आहे आणि टू सन अँड मून कॅपिटल अकाउंट क्रेडिट म्हणणार आहे. चला तर मग आता आपण सोल्युशनकडे. मग आता जायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन अकाउंट. त्यानंतर सनच्या कॉलममध्ये रक्कम जी दिली आहे ती लिहून टाका 7,500 रुपये. त्याचबरोबर मूनच्या कॉलममध्ये लिहून टाकायची आहे 5,200 रुपये. अशा प्रकारे आता आपण जी कमिशन होतं त्याची पण एंट्री केली आहे आणि पोस्टिंग केलेलं आहे. चला तर उदाहरणाकडे आता अजून काय दिले पुढे पहा. शेअर इन लॉस फॉर द इयर 2016 45,000 अँड 30,000. म्हणजे यावर्षी या उदाहरणामध्ये लॉस झालेला आहे. तर लॉस झाला आपण बघितलं आहे. प्रॉफिट असेल तर आपण डिस्ट्रीब्यूट करतो, लॉस असेल तर त्यांना सहन करावा लागेल बरोबर. मग सहन करत असताना एंट्री त्या ठिकाणी थोडीशी उलटी एंट्री करायची. प्रॉफिटची आपण बघितली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल, त्याच्या उलटी एंट्री या ठिकाणी होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. चला तर मग उत्तर लिहिण्यासाठी जायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि अमाऊंट जी आहे तर ती 30,000 आणि 45,000 आहे. ती त्या ठिकाणी लिहून टाकायची आहे आणि अकाउंटचं नाव लिहायचं आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर अशा प्रकारे आपण आता ह्या ज्या एंट्रीज आहेत त्या आपण पाहिल्यात. सर्व ट्रान्झॅक्शन्स आपल्या संपलेल्या आहेत. नंतर आपली प्रोसेस सुरू होते अकाउंट क्लोज करणे. मग क्लोज करताना कोणाचंही एकाच अकाउंट तुम्ही क्लोज करायला घेऊ शकता. तर इथे आपण आता क्लोज करूया मूनचा अकाउंट. तर तो आता नोट काढायची तुम्ही वहीमध्ये जाऊन आणि हे हेडिंग द्यायचं आहे नोट नंबर नेक्स्ट टू क्लोज द मून्स कॅपिटल अकाउंट. मग आता खालच्या वेळेला म्हणायचं आहे नेहमीप्रमाणे नोटची आपली पॅटर्न ठरलेला आहे त्याचप्रमाणे लिहायचं आहे डेबिट साईड टोटल बरोबर. आता डेबिटची अमाऊंट पाहून घ्या 15,000 अधिक 900 अधिक 30,000 यांची बेरीज जी येईल त्या ठिकाणी लिहायची 45,900. त्याच्यानंतर खालच्या वेळेला लिहायचं आहे क्रेडिट साईड टोटल. मग त्याच्यामध्ये काय काय घ्यायची अमाऊंट मूनच्या कॉलममधली 5 लाख 1,50,000 28,750 आणि 5,250 अशी टोटल त्या ठिकाणी लिहायची आहे. आणि टोटल लिहा ती तुम्हाला मी सांगतोय नंतर तुम्ही प्रत्यक्ष कृती करून पहा 6,83,950 अशी टोटल त्या ठिकाणी आली आहे. त्याच्यानंतर खाली आता तुम्ही डिफरन्स पण काढायचा आहे. दोन्हीमधली तफावत किंवा बॅलन्सिंग फिगर आपल्याला शोधायची असते. मग आता ती बॅलन्सिंग फिगर खाली लिहा डिफरन्स बरोबर तिथं 6,38,050 638,050. तर हा आला आपला डिफरन्स. तर अशा प्रकारे आपली नोट पूर्ण झालेली आहे. आता या नोटप्रमाणे आपण मूनचं अकाउंट क्लोज करण्यासाठी जाणार आहोत. तर आता मूनच्या अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल आपल्याला काय दिसते जास्त दिसते आणि म्हणून मग मूनच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा काय करायचं आहे टोटल लिहायची आहे. सनचं आपण क्लोज करू शकतो. सनचं इतिहासप्रमाणे करायचं आहे आणि सनची टोटल आधी नोट काढा आणि डेबिट साईड टोटल क्रेडिट साईड टोटल आणि डिफरन्स. तर ती नोट आधी काढून घ्या. वाटल्यास खालच्या वेळेला पुन्हा परत म्हणा टू क्लोज द सन्स कॅपिटल अकाउंट. पुन्हा परत नोट लिहा डेबिट साईड टोटल बरोबर. डेबिट साईडची टोटल या ठिकाणी बरोबर काय 22,500 अधिक 1,350 अधिक 45,000 म्हणजे 60 67 68 68,850 अशी येते टोटल 68,850. त्याच्यानंतर मग सनची क्रेडिट साईडची पण टोटल करून घ्या. ती आलेली आहे 13,03,125 13,03,125. डिफरन्स लिहा खालच्या वेळेला लगेच डिफरन्स लिहायचा आहे. अमाऊंट आहे रक्कम आहे 12,34,275. तर या ठिकाणी ती अमाऊंट आपण नोटमध्ये लिहून काढायची आहे. नंतर मग आता आपण पोस्टिंग करणार. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे त्यामुळे आपण क्रेडिटचा बॅलन्स अगोदर लिहिणार. तो लिहिला पार्टनर्स सन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. तिथे लिहायचं आहे 13,03,125. त्याचप्रमाणे डेबिटलाही तेवढाच रक्कम लिहायची आहे. त्याच्यानंतर मग आता डिफरन्स बघायचा आहे तो आपण नोटमध्ये काढला आहे तोच त्या ठिकाणी लिहायचा आहे 12,34,275. त्याच्यानंतर आपण या अकाउंटला काय नाव देतो किंवा इथे काय नाव देतो टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तर ते नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग
मून अकाउंटचा आपण नोट मागाशी काढली आहे, तर त्या मून अकाउंटमध्ये जो क्रेडिट साईडची टोटल जी असाल ती लिहा. दोन्ही साईडला 6,83,950. त्याच्यानंतर जो फरक आपण काढलेला आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे 6,38,050 बरोबर टू बॅलन्स कॅरीड डाऊनच्या समोर आणि मूनच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 6,38,050. तर अशा प्रकारे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये सर्व एंट्रीज या ठिकाणी आपण केल्यात, पोस्टिंग केलं आहे. अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झालं आहे आपलं. क्लोजिंग बॅलन्स आपला डेबिट साईडला आला आहे. तुम्ही ओपनिंग बॅलन्स तुमच्या वहीमध्ये क्रेडिट साईडला लिहून टाका. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन सनच्या कॉलममध्ये 12,34,275 आणि मूनच्या कॉलममध्ये 6,38,050. तर अशा प्रकारे आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडप्रमाणे सर्व ट्रान्झॅक्शन्स याच अकाउंटला दिल्या जातात, त्याप्रमाणे आपण हे सोडवलेलं आहे. तर या ठिकाणी तर हे या पद्धतीचं मेथडने सोडवलेलं उदाहरण पूर्ण झालंय. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथ्या उदाहरणाचं फिक्स कॅपिटल मेथडप्रमाणे कसं उत्तर लिहायचं आहे, सोल्युशन लिहायचं आहे ते आपण आता या उदाहरणात व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण वरती जे सोडवलेलं आहे, ज्या ठिकाणी सर्व ट्रान्झॅक्शन्स या कंबाईनमध्ये आहेत, कारण फ्लक्च्युएटिंग मेथडमध्ये दोन्ही अकाउंटच्या एंट्रीज आणि पोस्टिंग एकत्र होतात, इथे सेपरेट होतात. तर इथे आपण आता पहिल्यांदा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचे आणि पार्टनर्स करंट अकाउंट पण तयार करायचे. तर तुम्ही सुद्धा वहीमध्ये तयार केलेलंच असेल, नसेल केले तर व्हिडिओ पॉज करून पहिल्यांदा तयार करून घ्या. आणि आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. तर उदाहरण आपण मगाशी वाचलेलंच आहे, त्यामुळे आता पुन्हा परत एकदा वाचायचं आहे आणि त्याचं पोस्टिंग करायचं आहे. मग आता बघा, सन आणि मून हे दोन पार्टनर्स आहे, त्यांनी 10 लाख आणि 5 लाख कॅपिटल आणलं आहे. तर त्याचं आपल्याला आता पहिल्यांदा पोस्टिंग करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ओपनिंग बॅलन्स आहे, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन त्या ठिकाणी लिहून टाका. त्याच्यानंतर मग सनच्या कॉलममध्ये 10 लाख रुपये, मूनच्या कॉलममध्ये 5 लाख रुपये. त्याच्यानंतर मग आता आपण पुन्हा उदाहरणाकडे जायचं आहे. उदाहरणात काय सांगितले, दे ॲग्री टू शेअर प्रॉफिट्स इन द रेशो 3:2. त्याच्या खाली अंडरलाईन करा, केली नसेल तर पुन्हा करा. आणि पुढे मग सांगितलेलं आहे की आपल्याला शो हाऊ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स विल बी रेकॉर्डेड, म्हणजे खालील ट्रान्झॅक्शन तुम्ही कॅपिटल अकाउंट्समध्ये कशा नोंदवू शकतात त्या दोन्ही पद्धतीने आम्हाला दाखवा. बोथ द केसेस म्हटले त्यांनी, कॅपिटल्स आर फ्लक्च्युएटिंग अँड कॅपिटल्स आर फिक्स, अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला दाखवा म्हटलेलं आहे. आणि पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं, दे ऑल्सो इंट्रोड्यूस ॲडिशनल कॅपिटल रुपीज 2,25,000 अँड 1,50,000. तर अशा प्रकारे ॲडिशनल कॅपिटल पण आणले त्यांनी. आता पैसे आलेले आहेत परत संस्थेला, तर एंट्री होणार आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग चला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे पर्टिक्युलर कॉलममध्ये बाय कॅश और बँक अकाउंट, ॲडिशनल कॅपिटल इन ब्रॅकेटमध्ये लिहा. आणि सनच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 2,25,000 आणि मूनच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 1,50,000. तर अशा प्रकारे ॲडिशनलची नोंद याच्यामध्ये होणार. यामध्ये फक्त एवढ्याच नोंदी होतात, एक ओपनिंग कॅपिटल किती आणलं आहे, त्याच्यानंतर ॲडिशनल कॅपिटल किती आणलं आहे, कॅशमधलं किती आहे, आणि वस्तू ड्रॉइंगमधलं वस्तूच्या स्वरूपामध्ये किती आणलं आहे, ॲसेटच्या स्वरूपात किती आणलं आहे, त्याचीच नोंद या ठिकाणी होते, बाकी कोणतीच होत नाही. तर आता तेवढीच नोंद या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर आपल्याला पुढचा टप्पा काय आहे, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणे. क्लोज करताना आता आपल्याला सिच्युएशन या ठिकाणी दिसत आहे की सनच्या कॉलममध्ये क्रेडिट साईडलाच 2 अमाऊंट आल्यात, मूनच्याही 2 आल्यात, डेबिटला काहीच आलेलं नाही. तर मग आपण नेहमीप्रमाणे आता काय करायची, तर क्रेडिटची टोटल लिहायची आणि त्याप्रमाणे मग तीच डेबिटला घेऊन क्लोजिंग बॅलन्स शोधायचा आहे आणि त्या ठिकाणी अकाउंट क्लोज करायचे. चला तर मग सनच्या मूनचं करा, सनचं करा, दोघांचं तुम्ही करू शकता. तर सनच्या टोटल आहे 10 लाख अधिक 2,25,000 12,25,000, दोन्ही साईडला लिहून टाका. त्याच्यानंतर डिफरन्स लिहा, सनच्या कॉलममध्ये डेबिट साईडला 12,25,000, त्याच्यात काही फरक पडणार नाही कारण तिथे काहीच अमाऊंट नाही आहे. आणि त्याला आपण काय नाव द्यायचं आहे किंवा काय नाव देत असतो, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. त्यानंतर मूनचं करा, मूनची बेरीज आहे 6,50,000, ती लिहा क्रेडिट साईडला, ती पण डेबिटला लिहून टाका. डिफरन्स आहे तेवढाच आहे, तो तिथं लिहून टाकायचा आहे टू बॅलन्स कॅरेटच्या समोर आणि मूनच्या कॉलममध्ये. आता इथे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स पण लिहून झालेत,
त्याचप्रमाणे आता काय पुढची काय टप्पा आहे आपला, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला आले तर तुम्ही काय करा, तुमच्या वहीमध्ये डेबिट साईडला डेबिटला आले तर क्रेडिट साईडला लिहून टाका की बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, सनच्या कॉलममध्ये 12,25,000 आणि मूनच्या कॉलममध्ये 6,50,000. अशा प्रकारे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय झालेलं आहे, या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत करंट अकाउंटकडे. करंट अकाउंटकडे जाण्यापूर्वी आपण पुन्हा उदाहरणाकडे जाऊया आणि बघूया काय सांगितलंय. तर इथे बघा टेबल दिलाय, त्यामध्ये आपल्याला छानपैकी स्पष्टपणे ॲटम वाईज काय काय दिलंय ते दिलेलं आहे. चला पाहूया आपण. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सनला 5% आहे, मूनला 5%. आपल्याला माहिती आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज एक्सपेन्सेस, म्हणून अकाउंटचं नाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठं जाईल, डेबिटला. एंट्री काय होणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणून आता पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट क्रेडिट, करंट अकाउंटच्या कुठं जायचंय, क्रेडिट साईडला जायचंय आणि तिथं काय लिहायचं, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्या ठिकाणी लिहित असताना सनच्या कॉलममध्ये अमाऊंट त्या ठिकाणी लिहायची आहे. आता कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट कसे काढायचे ते पाहूया. 5% ऑन 10 lakhs फॉर 1 year विल बी 10 lakhs इंटू 5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 50,000. म्हणजे 10 लाख गुणिले 5/100 बरोबर 50,000 रुपये. त्याचप्रमाणे आपण काढायचं आहे जे ॲडिशनल कॅपिटल आहे 2,25,000, त्याच्यावरती काढायचं आहे 5% ऑफ रुपीज 2,25,000 फॉर 6 months. मग 6 महिन्यांचं आपल्याला काढायचं आहे, कारण याची त्यांनी आपल्याला डेट दिलेली नाही, म्हणून पिरियड आपण ॲव्हरेज पिरियड घेणार आहोत 6 months. मग आता मांडणी भाग कशी करायची आहे, 2,25,000 इंटू, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इंटू 5/100 इंटू 6/12 या प्रकारची मांडणी आहे. तर यातले हे 5 आणि 100 हे एक्स्ट्रा आहे. तर बरोबर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. उत्तर आलेलं आहे आपलं 5,625. मग आपल्याला टोटल घ्यायची आहे इंटरेस्टिंग, टोटल इंटरेस्ट घ्यायचा आहे. आपला पहिला आलेला आहे 50,000, नंतर आला आहे 5,625 आणि एकूण इंटरेस्ट झालेला आहे आपला 55,625. आता इथे कॅल्क्युलेशन पहा, मूनच्या 5% ऑन 5 lakhs फॉर 1 year म्हणजे 5 लाखावर 5% 1 वर्षाचं काढायचं आहे आपल्याला. 5 लाख गुणिले 5/100 बरोबर 25,000 रुपये. त्यानंतर ॲडिशनल कॅपिटल जे ॲड केलं होतं त्याने, त्याच्यावर पण 5% काढायचं आहे. 5% ऑफ रुपीज 1,50,000 फॉर 6 months. आपल्याला ॲव्हरेज पिरियड या ठिकाणी घ्यावा लागेल, कारण त्यांनी पिरियड आपल्याला दिलेला नाही. म्हणून मांडणी करा, 1,50,000 गुणिले 5/100 आणि 12 महिन्यांपैकी 6 महिन्याचा हवा आहे, म्हणून गुणिले 6/12. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळतं आहे की उत्तर 3,750. अशा प्रकारे आपल्याला दोन इंटरेस्ट मिळालेले आहेत. तर दोघांची बेरीज करा, टोटल विल बी 25,000 अधिक 3,750 बरोबर 28,750. आता हे आलेलं आहे टोटल इंटरेस्ट. हा आपण काय करायचे आहे, मून करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला मूनच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 28,750. आपण इथे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पर्टिक्युलर कॉलममध्ये लिहायचं पाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सनच्या कॉलममध्ये 55,625, त्याच्यानंतर लिहायचं आहे मूनच्या कॉलममध्ये 28,750. त्याच्यानंतर आता आपण जायचं आहे उदाहरणाकडे. पहिलं आपला इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं एंट्री पोस्टिंग केलेलं आहे आपण ड्रॉइंग. आता ड्रॉइंग दिलं आहे ड्युरिंग 2016चं 22,500 आणि 15,000. मग आता हे ड्रॉइंग आहे, तर ड्रॉइंग आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे, पैसे आपले बाहेर जाणार आहे आणि त्यामुळं एंट्री काय होणार, सन अँड मून कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. मग आता चला सोल्युशनमध्ये सन अँड मूनच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग अकाउंट, सनच्या कॉलममध्ये जेवढं ड्रॉइंग आहे ते लिहा 22,500, मूनच्या कॉलममध्ये लिहा 15,000 रुपये. त्याच्यानंतर चला उदाहरणाकडे जायचं आहे लगेच. पुढं काय दिले बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 1,350, 900 रुपये. मग अशीच मी म्हटलंय की इथे रेट ऑफ इंटरेस्ट मागच्या उदाहरणामध्ये दिलेला होता, इथं आपल्याला डायरेक्ट अमाऊंट दिली आहे, तर अमाऊंट घ्यायची. आपला कॅल्क्युलेशनचा त्रास या ठिकाणी वाचलेला आहे. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपला इन्कमच आहे, त्याच्यामुळे इथे पुन्हा परत नॉमिनलच्या रूलप्रमाणे तो क्रेडिटला जाईल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. मग एंट्री काय होईल, सन अँड मून कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. चला तर मग करंट पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट, सनच्या कॉलममध्ये आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अमाऊंट आपल्याला ऑलरेडी दिलेल्या आहेत त्याच घ्या. सनच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 1,350, मूनच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 900 रुपये.
तर अशा प्रकारे आपण आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची एंट्री आणि पोस्टिंग केलंय. पुढे पहा काय दिलंय, सॅलरीज कोणाला दिली, फक्त सनला 15,000 रुपये, मूनला काहीच नाही. मग आपली इथे एंट्री काय करतो आपण, एक्सपेन्सेस, सॅलरी अकाउंट डेबिट होणार. मग एंट्री काय होणार, सॅलरी अकाउंट डेबिट टू सन करंट अकाउंट क्रेडिट. चला सन करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला तिथे जाऊन लिहायचं आहे बाय सॅलरी अकाउंट. आणि इथं थोडंसं मिस्टेक झालेली आहे, पार्टनर्स मिस्टेक नाही आहे, लिहिलेलं चालते पण पार्टनर्स नाही लिहिलं तरी चालेल. चला सनच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहा 15,000 रुपये. ओके, चला परत पुस्तकाकडे जाऊया, उदाहरणाकडे जाऊया. आता पुढे काय दिले, त्यांनी कमिशन दिले आणि इथं बघा ह्या उदाहरणात दोघांनाही कमिशन मिळणार आहे 7,500 आणि 5,250. परत आता एंट्री होणार आहे सेम सॅलरीज प्रमाणे, कमिशन अकाउंट डेबिट टू सन अँड मून करंट अकाउंट क्रेडिट. चला सन मून अकाउंटच्या क्रेडिट साईडला पर्टिक्युलर कॉलममध्ये लिहायचं आहे बाय कमिशन अकाउंट आणि सनच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 7,500. मूनच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 5,200. आपल्याला ज्या अमाऊंट दिल्या होत्या त्याच आपण लिहून टाकायचे आहे. आता परत उदाहरणाकडे जायचं आहे. पुढे उदाहरणात काय दिले आपल्याला, शेअर इन लॉस फॉर द इयर 2016 45,000 अँड 30,000. तर दोघांनाही या ठिकाणी जो लॉस आहे तो वाटून दिलेला आहे. आता आपण बघितलंय मागच्या उदाहरणात प्रॉफिट झाला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स क्रेडिट असं म्हणत होतो आपण एंट्री. आता लॉस झाला तर उलटी एंट्री करायची आहे, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. म्हणून मग आता चला सोल्युशनमध्ये पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सनच्या कॉलममध्ये जो प्रॉफिट आहे आपल्याला दिलेला ऑलरेडी ॲज इट इज तीच अमाऊंट त्या ठिकाणी जाऊन लिहायची. सनच्या कॉलममध्ये 45,000, मूनच्या कॉलममध्ये 30,000. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला उदाहरणामध्ये आपल्याला अजून काय दिलंय का, अजून नाही, उदाहरणातलं झालेलं आहे. पुढचा टप्पा असतो आपला अकाउंट क्लोज करणे. क्लोज करताना मग आता आपण काय करणार, सन आणि मनचं एकेकाचं क्लोज करून घ्या. या उदाहरणामध्ये करंट अकाउंटची टोटल आपल्याला नोट काढावी लागेल. नोटमध्ये मग आता काढा, वहीमध्ये जा, टू क्लोज द सन करंट अकाउंट. मग खालच्या ओळीला डेबिट साईड टोटल बरोबर 22,500, 1,350, 45,000 तिघांची बेरीज करायची आहे त्या ठिकाणी. नंतर मग आता खालच्या ओळीला क्रेडिट साईड टोटल बरोबर सनची क्रेडिट साईडची टोटल आहे 55,625 अधिक 15,000 अधिक 7,500. टोटल आहे ती टोटल लिहा माझ्याकडे 78,125. त्याच्या खालच्या ओळी लिहायचं आहे डिफरन्स, तर डिफरन्स लिहायचा आहे तुम्ही 9,275. तर अशा प्रकारे नोट पूर्ण झाल्यानंतरच मग पोस्टिंग करायचं आहे. मग आता पोस्टिंग करताना यायचं आहे सनकडे, सन पार्टनर्स करंट अकाउंटला. मग सनमध्ये लिहायची टोटल जी जास्त आली ती 78,125 दोन्ही साईडला लिहून टाका. आणि डिफरन्स त्या ठिकाणी लिहायचा आहे सनच्या कॉलममध्ये 9,275. आणि त्याला आपण काय नाव देतो, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, अशा प्रकारे सनचं करंट अकाउंट क्लोज करून आपण ते पोस्टिंग केलंय. मूनचंही आपण करंट अकाउंट त्या ठिकाणी काय करायचंय, क्लोज करायचं. खाली पुन्हा नोट लिहायची व्यवस्थितपणे, टू क्लोज मून्स करंट अकाउंट. मग खालच्या वेळेला डेबिट साईड टोटल बरोबर 15,000 अधिक 900 अधिक 30,000 45,900. खालच्या वेळेला क्रेडिट साईड टोटल बरोबर 28,750 अधिक 5,250, 28 5 33 34,000 रुपये. तर 34,000 टोटल आली. त्याच्यानंतर खालच्या वेळेला घ्या डिफरन्स, तो डिफरन्स त्या ठिकाणी लिहायचा आहे 11,900. लिहिलाय. नोट व्यवस्थित लिहिल्याशिवाय पोस्टिंग करायला यायचं नाही. आता ही नोट तुमची लिहून झाली असेल तर आता बघा कोणती साईडची टोटल जास्त आहे या ठिकाणी, डेबिट साईडची. आणि म्हणून पहिल्यांदा काय करायचं आहे, मूनच्या करंट अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे आणि तिथं टोटल लिहायची आहे 45,900 रुपये. लिहिली. त्याचप्रमाणे मग क्रेडिटला पण लिहायची आहे मूनच्या कॉलममध्ये 45,900. आता जो डिफरन्स आलाय आपण शोधलाय 11,900 रुपये, तो मूनच्या कॉलममध्ये शेवटच्या ओळीला लिहायचा आहे 11,900. त्याला आपण काय नाव देणार, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तर इथे कॅरीड डाऊन पाहिजे आहे, थोडीशी मिस्टेक झालेली आहे, आपण त्या ठिकाणी चेंज करून घेऊ शकतो. ठीक आहे, तर इथे चेंजेस केलेला आहे. तर अशा प्रकारे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे या ठिकाणी या करंट अकाउंटमध्ये एकाचा बॅलन्स हा आपल्याला डेबिट साईडची टोटल जास्त आहे, म्हणजे मूनची डेबिटची टोटल जास्त आहे म्हणून डेबिट बॅलन्स आला आहे 11,900 आणि सनची क्रेडिटची बेरीज जास्त आहे म्हणून सनला क्रेडिट बॅलन्स आलेला आहे 9,275. तर दोघांचे पार्टनरचे बॅलन्सेस वेगळे आलेले आहेत.
त्याप्रमाणे आपण आता व्यवस्थितपणे इथं पोस्टिंग करायचं आहे. आणि आता ओपनिंग बॅलन्स लिहित असताना काय करणार तुम्ही खालच्या वेळेला जाऊन, आता सनचं पाहूया आपण पहिल्यांदा. सनच्या डेबिट साईडला बघा टू बॅलन्स कॅरेट डाऊन आलाय 9,275. तर याचा ओपनिंग बॅलन्स कुठं जाईल? क्रेडिट साईडला. मग तिथं क्रेडिटला तुम्ही जायचं आहे, खालच्या वेळेला टोटल जी लिहिली आहे त्याच्या खालच्या वेळेला जायचं आहे, क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. फक्त सनच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 9,275. त्याचप्रमाणे आता मूनचं पहा. मूनचा क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे क्रेडिट साईडला, बाय बॅलन्स कॅरेट डाऊन मूनच्या कॉलममध्ये आहेत 11,900. मूनचा बॅलन्स क्रेडिट आल्यामुळं ओपनिंग बॅलन्स कोणत्या साईडला जाईल? डेबिटला. आणि म्हणून मग पार्टनर्स करंटच्या डेबिट साईडला तुम्ही वहीमध्ये जायचं आहे, तिथं लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि फक्त मूनच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 11,900. अशा प्रकारे आपलं पार्टनर्स करंट अकाउंट काय झालं या ठिकाणी पूर्णपणे क्लोज झालेलं आहे. तर ह्या उदाहरण या ठिकाणी संपतंय. पुढील पॉईंट, पुढील चॅप्टर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा. माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.